ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार फुटणार अशी चर्चा सुरू असताना खासदार जरी पक्ष सोडून गेले तरी कार्यकर्ता पदाधिकारी पक्षाच्या सोबत राहायला हवा यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून सध्या प्रयत्न केले जात आहेत। कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवरती सुरू आहेत। खासदार फुटणार या अफवांवरती विश्वास ठेवू नका असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। सर्व खासदार हे आपल्या सोबत असल्याचा दावा देखील उद्धव ठाकरेंनी केलाय। ईशान्य मुंबईच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी विश्वासही व्यक्त केला। ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हे आपल्या सोबत आहेत। ज्या खासदारांच्या संदर्भात संशय व्यक्त केला जातोय त्यांना स्पष्टीकरण देण्याच्या सूचना देखील उद्धव ठाकरेंनी दिल्या आहेत। वेदांत नेब आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत। वेदांत, खरं तर एक मोठी बंडखोरी, मोठी फूट ठाकरेंनी अनुभवलेली आहे। यानंतर पुन्हा एकदा कुणकुण किंवा संशय व्यक्त केला जातोय। गेल्या कित्येक दिवसांपासून याची चर्चा होतीये, मात्र या सगळ्या चर्चांना कुठेतरी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सध्या उद्धव ठाकरेंकडून सुरू असल्याचं दिसतंय। कुणकुण तर लागलेली आहे, कारण ज्या प्रकारे रविवारी खासदारांची बैठक बोलवली आणि या बैठकीनंतर 5 खासदार प्रत्यक्ष अनुपस्थित राहिले आणि त्यामुळे हे खासदार पक्षासोबत राहणार की जाणार अशा काही चर्चा समोर आल्या आणि त्यामुळे या चर्चांवर विश्वास ठेवू नका किंवा या सगळ्या अफवा आहेत, आपले खासदार आपल्यासोबत आहेत असं ठाकरेंच्या शिवसेनेकडनं वारंवार आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगण्यात येते। त्यानंतर उद्धव ठाकरेंनी जिल्हा प्रमुखांची सुद्धा बैठक घेतली होती। त्यासोबतच ज्या ठिकाणी खासदारांसंदर्भात संशय निर्माण झाला किंवा हे खासदार पक्ष सोडून जाणार अशा चर्चा आहेत, त्या ठिकाणी स्वतः उद्धव ठाकरे आपल्या जिल्हा प्रमुखांना किंवा मग विभाग प्रमुख असतील, पदाधिकारी असतील यांना सांगतायत की आपले खासदार आपल्यासोबत आणि एक विश्वास कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण करताना पाहायला मिळतात। भविष्यातलं डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी आणि आपला पक्ष किंवा आपला कार्यकर्ता आपल्या सोबत राहण्यासाठी शर्तीचे प्रयत्न म्हणजे अगदी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जातात। काल ईशान्य मुंबईची मातोश्रीवर बैठक झाली आणि या बैठकीमध्ये ईशान्य मुंबईतील आमदार सुनील राऊत, त्यासोबतच इतर विभाग प्रमुख, पदाधिकारी हे सुद्धा उपस्थित होते आणि उद्धव ठाकरेंनी हेच त्यांना सांगितलं की संजय दिना पाटील यांच्या संदर्भात ज्या चर्चा सुरू आहेत त्या चर्चा खोट्या आहेत, त्या अफवा आहेत आणि संजय दिना पाटील आपल्यासोबतच राहणार आहेत। त्यामुळे संघटित राहा, पक्षासोबत राहा अशा प्रकारच्या सूचना उद्धव ठाकरे करताना पाहायला मिळतात। त्यासोबतच ज्या प्रकारे काही घडामोडी घडत आहेत, मग अगदी संजय देशमुखांनी काल प्रतापराव जाधव यांची भेट घेतली किंवा काही जण अनुपस्थित बैठकीला राहिले, त्यांना सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना त्यासोबत पदाधिकाऱ्यांना स्पष्टीकरण द्यायला उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे। त्यामुळे पक्ष संघटित राहावा यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत। त्यासोबतच डॅमेज कंट्रोल होऊ नये यासाठी सुद्धा प्रयत्न नेत्यांकडून आणि उद्धव ठाकरेंकडून केलेले पाहायला मिळतात। अगदी वेदांत, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।